आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून आम्ही हे सर्व जे ग्राहक आहेत हे टिटवाळ्याला रस्तुकी बिल्डर म्हणून जे रुस्तकी आरंभ म्हणून त्यांचा एक प्रोजेक्ट चालू आहे, तर त्याचे जवळपास 500-600 ग्राहक आहेत, म्हणजे रूमधारक. त्यांना काही फसवणूक झालेली आहे. मग त्या संदर्भातलं त्यांचं लेटर आमच्याकडे आलेलं होतं. तर शिवसेना मांडा टिटवाळा विभागाच्या वतीने आपण आयुक्त मॅडमला एक पत्र दिलेलं आहे की काही गोष्टी ज्या आहेत, जसं की त्यांना विनाकारण दंड आकारण्यात आलेला आहे. काही त्यांच्या रूमच्या ज्या 382चं रजिस्ट्रेशन आहे स्क्वेअर फीटचं, ते काही जणांनी मोजलं तर 361 झाले. या अशा इतर काही बऱ्याचशा सुविधा आहेत. मला वाटतं 10 ज्या काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्सच्याबद्दल आपण मॅडमला पत्र दिलेलं आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखेरीस जे विषय येतील त्या विषयांवर मॅडम बोलल्यात की याच्यातले विषय बघतो आणि त्याच्यावर आम्ही कार्यवाही करू. बाकी इतर म्हाडाकडे, महारेराकडे, इतर जिथे जिथे पत्रव्यवहार करता येईल तर तिथे यांनी आणि आम्ही सर्वांनी पत्रव्यवहार केला आहे. मला वाटतं उद्या 21 तारीख आहे. म्हाडाकडे मीटिंग देखील आहे 12 वाजता, तर ते देखील आपण हे करतो आहे, जेणेकरून ह्या गरीब 600 लोकांना पंतप्रधान आवास योजनेत ज्यांनी घर घेतलं आहे त्यांना त्याचा लाभ होईल. माझं नाव विशाल जाधव आहे. मी आरंभ रस्तोगीमध्ये 2022ला फ्लॅट बुकिंग केलेलं आहे. तर अजून पोझिशन काही मिळालं नाही, पण बिल्डरकडून आम्हाला नोटीस आली आहे दंड आकारण्याची, की तुम्ही जर हे दंड भरला नाही तर तुम्हाला पोझिशन मिळणार नाही. तर ज्यावेळेस समजा डिस्बर्स झालं बँकेकडून, त्यावेळेस पहिला पेमेंट जेव्हा लेट झाला त्याचा आम्हाला त्यांनी काही लेटर पाठवलं नाही. आता दोन्ही वर्षाचं एकदम त्यांनी 31/2024ला त्यांनी लेटर पाठवलं आणि व आम्हाला म्हणतात की तुम्ही हे दंड भरायचे. तर प्रत्येक मीच नाही, म्हणजे ऑल जेवढे रूम्स घेतले त्या लोकांना 50,000च्या वरती दंड आकारणी आहे. तर या मागणी अशीच आहे की एकतर बिल्डरनी कामं पूर्ण केलेली नाही आहेत. दुसरी गोष्ट, बिल्डर आम्हाला फ्लॅट्स बघायला पण देत नाही आहेत की काम कितपर्यंत झालेलं आहे. आणि वरून आम्हाला बोलतात की जर तुम्ही दंड भरले नाही तर तुम्हाला पोझिशन मिळणार नाही. मागणी आमची एवढंच आहे की आमचा व्याजदर त्यांनी माफ करावं आणि आम्हाला आम्हाला नाहक त्रास होतो आहे त्याच्याबद्दल त्यांनी आमच्याशी पोझिशन लवकर द्यावे. 2024मध्ये आम्ही व्याज चालू आहे. आता मला सध्या तरी 12,400चं मी व्याज भरतो आहे बँकेला. EMI आहे.